इकडे रे. काय हो वहिनी? कुठं चालला? अहो चाललो होतो गावात. शामरावकडे येतो, जाऊन फिरून येतो दर्शी. तू शामराकडे चालला ना, एक काम कर ना, काय? मला एक मॅगी घेऊन ये ना 15 रुपयाची. बर चालतंय, येतो घेऊन मग. हा 5 रुपये रिटर्न ना. हो लवकर ये, पण भूक लागली मला लई. बर बर. शामराव. अरे काय म्हणतो योगेश? काय नाही, मॅगी द्या ना एक. मॅगी देऊ का? हा बर. द्या राव लवकर. अरे देतो ना, दर. हे काय आता? अरे 15 रुपये झाली ना मॅगी. चॉकलेट कुठं मागितली मी? अरे सुट्टे नाही ना भाऊ 5 रुपये द्यायला, नाही तर तू दे 5 रुपये मला. अहो शामराव, माझं नाही. अरे कोणाचं का असं ना, मला काय त्याच्याशी सुट्टे नाही म्हणून तुला 5चे चॉकलेट घे, खाय चांगलेच भारी एकदम. सुगंधा वहिनीच आहे सुगंध. अरे मग तिला तर लय आवडते चॉकलेट, देऊन टाक बिंदास, तू काही म्हणायचीच नाही तुला ती. 15ची मॅगी 5चे चॉकलेट 20 रुपये झाले. ओके. बोलले तर माग ये मग मी परत. काय संबंध आहे? एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. बरं जातो मग. हा ये. सुट्टे आणायचे नाही, मी कुठून आणायचे सुट्टे एवढे? शामराव एक निशा द्या. निशा? काळी निशा मेहंदी. असं म्हण ना मग मेहंदी. म्हणलं निशा द्या, आता निशा कुठून आणा तुला द्यायला? आता तुम्ही त्या पोरी द्या. ए, 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 नीट जरा. निशा द्या आणि एक 30वाला पार्ले बिस्किट पुढा द्या. 30 वाला पार्ले. हा फॅमिली पॅक म्हण ना मग. काय बनवणी करतो काय माहिती. कोण खातं रे बिस्किट? तुम्हाला काय पंचायती? अरे विचारलं सहज मी. वित्री होती ना आपली. अरे डेपुटीला धडे देत असतात बाहेर, खाऊ नका असं तसं, म्हणून विचारलं कोण खातं नेमकं. लहान बच्चा आहे असं आहे होय. मी. मला वाटलं कुत्र्यासाठी नाही आता काय. त्या अजून काय देतो ना? ती निशा नाही नेमकं, ती रिच क्रीम देतो भारी एकदम. असं आहे का? हा एकदम काळे भोर केस होते तुला सांगतो तुम्ही. आणि जवळजवळ 1.5-2 महिने परत करायची गरजच नाही. हा आणि ते इन्फेक्शन नाही ना? अरे निशा लावित येत म्हणून म्हणलं. इन्स्पेक्शनला काय ते ग्रामपंचायत ऑफिस आहे का काय इन्स्पेक्शन? ते काहीतरी म्हणतात अरे ना. त्याला आता मी तुया म्हणा मी गडबडलो बा, त्याला काय म्हणतात साईड इफेक्ट. हा तसं काही नाहीये, एकदम हर्बल येते, टेन्शन नाही. तर बरं. देकडं 50, 30 आणि 15, 45. 30ला झाला भाई एवढा. हा मग हा ते झाले 45 आणि हे बघे 5चे चॉकलेट. चॉकलेट नाही अरे चॉकलेट तो नाही मागितली, मग. सुट्टे नाही माझ्याकडे, त्यामुळे मी देतोय तुला. आता शामराव पैसे दिले तर पैसे द्या ना 5 रुपये तेवढे करताना उद्या मी परवा. एक काम कर, चॉकलेट ठेवतो, पुढच्या पुढे हिशोब बघू मग. पुढच्या पुढं म्हणजे हा मग नाही तर तू आण 5 रुपये, मी तुला 10 रुपये देतो. मग द्या ना, असतील सुट्टी. अरे सुट्टे नाही, मग मी काय याडा म्हणून सांगतो काय तुला? हे चॉकलेट घेऊन जाय 5 रुपयाचे, काय जरा तेवढीच गंमत तू बी जाऊ दे. म्हणजे उद्या तुमची विक्री तुम्ही बांधल्यावर बांधली. ए भाऊ विक्रीसाठी नाही करायला मी, सुट्टे नाही म्हणून काय 5 रुपयात बांगला बांधणार आहे का रे? काही बोलत तू का आपल्या? मग ठेवता सायला काय सुट्टी ठेवीत जा म्हणलं. सुट्टे नाही येत, तुम्ही घेऊन यायची सुट्टी, कळलं का? निघ लगेच बडबड बडबड करतो आणि नीट लावती मी, नाही तर परत मशीन काही कुठं झाला तर मला. घरा वहिनी. बरं झालं लवकर आला. बरं दे पैसे 5 रुपये. अहो ते चॉकलेट. तुला खायचे होते का? बरं राहू दे, जाऊ दे. अहो मला नव्हते खायचे. मग ते 5 रुपये सुट्टे नव्हते ना, म्हणून दिले डायरेक्ट मला ते चॉकलेट. अरे पण मी म्हणून तुला म्हटलं होतं की त्याच्याकडून 5 रुपये वापस आण. तू दरवेळेस असंच करतो. 2 रुपये राहिले, 3 रुपये चॉकलेट घेतो आणि हातावर मांडून देतो. अहो मी चांगलं म्हणत होतो, सुगंधा वहिनी ओरडते मला, द्या द्या 5 रुपये, दिलेच नाही. तू जाय, बघते मी सांगते त्याच्याकडं. बरं चालतंय. आणि ऐक ना, दर चॉकलेट राहू दे तुला. माझ्याकडे घरातले चॉकलेट पडलेले. बरं. कुठे गेलं रे? आता नाही बाई साहेबांना मेहंदी पडला होती हा. आणि म्हणे बिस्किट पुडा पण देऊन ये. हा का? जरा चॉकलेट का. मी चॉकलेट खात असतो का? आणि तू बी कशाला चॉकलेट खातो रे? सदर सारखे दाढा गेला तो पाठीमाग. आपण मी मस्त म्हणतोय त्यांना देऊन आता पण आता त्यांनी पैशाच्या बदली चॉकलेट द्यायला सुरुवात केली. कोणी दिले? शामरावनी. तो काय असं देईन का काय तुला ते चॉकलेट पैशाच्या बदली? अहो बाई साहेबांनी 50 रुपये दिले ते हा बिस्किट आणि मेहंदीचे झाले 45 हा. रुपये. मग त्यांना म्हणलं 5 रुपये रिटर्न द्या. हा. त्यांनी 5चे चॉकलेट दिले. 5 रुपये दिले? हा. तो मला तर आम्हाला नको चॉकलेट म्हणून. मी त्यांना तेच म्हणलं शामराव मला चॉकलेट नको पैसे द्या म्हणलं. मग ते म्हण नाही म्हणे चॉकलेट दे, माझ्या तर सुट्टे नाही तर तू सुट्टी आणत जाय म्हणे. काय म्हणजे देतो चॉकलेट असे? त्याला तेच दिलं ना, त्याला दिले. मी तेच म्हटलं तिथं त्या टीव्ही तिथं 4-5 चॉकलेट पाडले. हा बरं आहे म्हणजे दरबारला 5 आणि 10 रुपयाचे चॉकलेट द्यायचे.
तुम्ही समजून त्याला सांगा. सांगत जा नको देत जा म्हणून. जा ठेव पळ. मी नाही, तुम्ही समजून सांगा त्यांना. आमचं नाही ऐकत ते. हा काय समजून सांगतो. मग? जा दरबाराला काही ना काही घेऊन येतो बघच. काय श्याम्या खायला येतो. अरे काय नाही, पेन उघडतोय आपला. हा होय. काय म्हणतो, झालं का जेवण? कशाचं जेवण. पारी कुठे येतय. मग पारी गेली आणि तिच्या चुलत्याचं जागरण होतं तिकडे गोंधळ घालायला. मग तो जायचं ना गोंधळाला वगैरे. हा नाही गेलं भो. बर बर, काय म्हणतो मग? काय तांदूळ न्यायचे मला. काय खिचडी करतो काय मग? हा करतो भाऊ आपले भात मस्त पैकी भात घालतो बिर्याणी म्हणून खातो. काय करतो अरे मग बिर्याणीच करायची ना, त्याला काय होते? ते आणायला पैसे नाहीत ना. हा. त्याच्यात पीस पीस खरंय, पीस खरंय, पीस खरंय. म्हणूनच आणतो भाऊ. जाऊ दे मरुदी. बर बर, मग कोणतं देऊ तुला? बासमती देऊ का? 80 रुपये किलो आहे. ए दुसरं नाही का ते मदर इंडिया कसा आहे. मध्ये आहे ना 55 रुपये किलो आहे. 55. हा 28 रुपयाचा अर्धा किलो बसन. अर्धा किलो दे मग. हा चालतंय. 55. माप नीट कर भो, माप नीट कर. अरे बरोबर अर्धा किलो देतो भाऊ तुला, बघून घे नसलं तर. एक काम कर ना, हा 50 पैसे कमी कर ना. 27.5 ला दे अर्धा किलो. अरे अरे ते सांगायचा हिशोब झाला 55 चे 27.5, पण 28 रुपये घ्यावं लागते. 50 पैसे कुठं चालले ते का? दर आणि कमी घेऊन कस काय मिळेल? मग पारीला मागच्या वेळेस कसं काय 27 नाही दिल तो. मग तेव्हा भाव कमी होती, 54 रुपये किलो होता, तेव्हा 27 दिला. दर म्हणून म्हणलं मी मग माय बी 27च घेईन. मायकून कसं काय 50 पैसे जादा घेतो. धरतो तू एकदा हे. हा 27. बरोबर मोजून आणले भाऊ 30 रुपये करूनच, आणि चालला बासमती खायला. ए ते बासमती मला मदर इंडिया आवडतं. बासमती कुठं. ते 28 आणि हे 2 30 रुपये. धर झाले का बरोबर? काय अरे सुट्टे नाही माझ्याकडे 2 रुपये. पावलं ठेक काय 2 रुपये दे माझी. अरे मग तू दे ना 28 मला चिल्लर होईल तेवढी. सुट्टे नाही 50 पैसे माझ्या तरी राहते. 50 पैशाची बर्फी दे मग. आहे का? अय 50 पैशाला काहीच नाही याच्यात, सगळे 1 रुपयाला आहे. मग मला 50 पैसे दे. इधर बरं का देण टाकून 30 रुपये किलो लागेल. मग हे 2 रुपये दे ना भाऊ. परत म्हणता श्यामेच दुकान मागे, मग याच्यामुळे मी भाव वाढून लावतो. असे सुट्ट्याचा चिल्लर ठेवीत नाही मी डोक्याला ताण. 60 रुपये विकला असतात बरोबर 30 रुपये झाले असते. पण इमानदारीने मी 2 देतोय ना चॉकलेट. धर आयला तू बरं आहे भाऊ. चॉकलेट देतोय आमक देतोय. आमचे 50 पैसे घेतो ठेवून. अय ठेवून नाही भाव तुझा आहे डोक्याला व्हायचं अजून एक हे बघ त्या डोळ्यापेक्षा बारीक चॉकलेट आहे त्याचे. दुसरे दी बदलून मग स्ट्रॉबेरी मार. अरे काय राव अवघड आहे तो. हा दर आता काय मी घरी बनवतो काय चॉकलेट, कंपनीतून येते ती. आता बरोबर आहे का डोळ्यासारखं. काय स्वतःला शहाणं समजितोय. खुशाल 30 रुपये घेतले. अरे काय जालबा. माग दे. काय आज बिर्याणी करतो काय? हा करतोय ना बिर्याणी. मग कमी बडबड करीत चालला. का म्हणून म्हणजे अरे मग एवढं काय लागतो राग आला? आपलं विचारलं सहज बिर्याणी. डोकं फिरलेले. फक्त पारी येऊ द्या मग सांगतो रापाटा. काय झालं काय? कोणला रापाटा सांगतो तू? काय म्हणजे ते श्याम्याला लाल गाजऱ्याला काय झालं? उधार दिलं नाही काय? उधार नाही. मग आता नाही आणत मी उधार त्याच्याकडून. नाही का? लय घाणसं होय त्याला. हा 2 रुपये वाढीत होती. जादा उधार आहे माझी. हा. मला ठीक आहे म्हणला बरं का. थोडं जर 10 असलं ते 100 करतो. 40 जर समजा 30 असले तर 300 करतो. मोठ्याला गिरायकाला करीत असेल, नाऱ्याला गिरायकाला नाही करायचं. ते जाऊ द्या ना. आता तुम्ही सांगा हे तांदूळ कशी किलो आहेत. सांगा ना कशी किलो आहेत. कोणचा तांदूळ आहे तो? हे मदर इंडिया तांदूळ सांगा तुम्ही कशी किलो आहेत. मदर इंडिया मला नाही सांगता येत. मी बासमती खातो. मग अर्धा किलो झाला की नाही 27.5 रुपये. 27.5 रुपयाचा. 27.5 रुपये. 27.5चा म्हणणं आम्ही म्हणलं इतका भाव वाढा तांदळाला. हा? बापरे म्हणलं आता ज्वारी सोडून तांदूळ पेरीत जावं काय इकडं. नाही बोल ना मग. 27.5 रुपयाचा झाला की हा, नाही. मग तुम्ही सांगा मला पैसे रिटर्न किती द्यायला पाहिजे त्यांनी. किती रुपये तो दिले ते? 30 रुपये. 2.5 रुपये आले पाहिजे तुला माग. 2.5 रुपये दिले नाही 50 पैसे त्याच्यात माथ्यावर मारले आणि काय आणि चॉकलेट दिलेत. दरवेळेस गेलो का चॉकलेट देतो. पारीला चॉकलेट देतो. मला चॉकलेट दाखवतो. त्याची खोडच लागली त्याला. आता काय करावं त्याला? काय करावं म्हणजे डबा भरलाय घरात चॉकलेटचा? हा काय करायचं एवढे चॉकलेटचा आता. आता खात जायचं दोघं नवरा बायकोन बसल्यावर मग काय इलाज आता? ते म्हणलं आता काय करावं? नाही मी त्याला सांगणार माझ्या झापाटा काय. मग एक दिवस पारी आली ना बरोबर पारीला घेऊन डबा घेऊन जाय तिथं. डबा? हा त्याला कळण मग जे आले अजून गप्तावर गप आहे. तुम्हाला माहिती आहे ना मी मोठ्याने माणसाच्या कानावर घालीत असतो. तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. आलं माझ्या कानावर. आता काय कर, जाय मस्त तांदूळ शिजव, बिर्याणी कर, येऊ दे जरा गल्लीत वाद सोड, लोकांना कळू दे तू बास मदर इंडिया खातो म्हणून.
जाऊ का हा. तक नको करू आणि असं टेन्शन असलं का भात पचत नाही. टेन्शन घ्यायचं नाही. बघू आपण कसं काय चॉकलेट पचत नाही आल्या पचून घेईन. काय म्हणते सुगंधा? शामराव मला एक व्हील साबण द्या बरं 10 वाली. बरं बरं. सापडती का? साई कप्पा बदललाय वाटतं. कुठे गेली? आता दुकानात तुम्हीच राहता आणि तुम्हाला सापडत नाही का साबण? आहे आहे ते काय झालं, साफसफाई केली ना थोडीशी, त्याच्यामुळे इकडे तिकडे झालं सामान. हा हे घ्या पैसे. हे चॉकलेट येत 10 रुपये दे मला. हो हे चॉकलेट तुम्हीच दिले होते, आम्ही मागितले होते का नाही, तुमच्याकडे सुट्टे नव्हते. मग ते मी असलं काही खात नाही, मग मी 10 चॉकलेट आणून दिले आणि एक साबण घेऊन चालले. सुगंधा असं विकल्याला माल परत घेतो काय? तुला ते कवा दिले आणि अहो, कवा पण मी नाही? मागितलंच नव्हतं आणि तुम्हाला दिले कसं काय अगं, तुम्ही मग मग? सुट्टे नव्हते माझ्याकडं. मग माझ्याकडे पण आता पैसे नाही द्यायला, मग मी चॉकलेट वापस आणून दिले. सुट्टे आणायचे ना मग दवाच. कुठून आले तुम्ही? ठेवायचे ना सुट्टे. मग अवघड आहे भाऊ तुझं तर खरं ना. दुकान चालवतं गावामध्ये, तुम्हाला माहित नाही का सुट्टे लागता म्हणून? मग आता काही चॉकलेट घ्यायचे की मी ते 10 रुपयाच्या बदल्यात? चॉकलेट घ्यावंच लागल. कसं काय घ्यावं लागते परत म्हणजे? नाही सुट्टे नसतात, चॉकलेट पॅकेट द्यायची नाही घरी. हे काय पैसे आहेत का? पैसे पैसे फुकट येते हे चॉकलेट. ते फुकट नाही येत ते बरोबर आहे, पण मग? आता मला पैसे पाहिजे ना. पण मग पण माझ्याकडे पैसे नव्हते ना, मला तेव्हा पैसेच लागत होते. तुम्ही चॉकलेट दिले ना, चॉकलेट ठेवायचे आता. अरे देखो बोला तुला काय खायचंय ते खाय बरं. घे शामराव. शामराव घे चला. आज लय दिलदार डेपुटी एकदम. हा डिगूला पार घेऊन आले दुकानात काय? का नसतो होय डिगू? मग दिलदार ते माझ्यासाठी दिलदार. होय. तुमच्यासाठी. काय देऊ बरं? 2 चिप्स. 2 चिप्स. 2 चिप्स दे त्याला. हे देऊ बरं नवीन आले लंच बॉक्स. त्या म्हणताय जे सांगितलं ते दे ना. उगा नको ना दुसरं देत बसू. बरं चिप्स घ्या चिप्स बाबा. सांगितले लंच बॉक्स देऊ कान पापडी देऊ कान खुकडी देऊ का दे घे. तुमचं ऐकते ते. चिप्स मला 10 रुपये झाले डेपुटी. किती 10 रुपये. देतो ना. 1 2 3 4 5 1 2 पडलं 3 4 आणि खाली पाडेल 5 10 10 आले रुपये. आले हे काय? पैसे. अहो पैसे कुठे? हे चॉकलेट येत. नाही हे पैसेचे तर आम्हाला पैसे म्हणूनच दिलेत. अहो मग तो सुट्टे नव्हते म्हणून तुम्हाला दिले होते. मग आता आमच्याकडे सुट्टी नाही ना. आम्ही पैसे म्हणूनच परत माघारी देतोय. असं कसं डेपुटी? म्हणजे तुझं येते तसं तसं आणि आमचं आहे असं कसं. असं कसं म्हणजे असंच. आता काय घेतलं आम्ही? चिप्स 2 घेतले. चिप्स. तुला काय दिले? चॉकलेट. 10 रुपये चॉकलेट. चॉकलेट कोणा कोण आले ते? आपण मग आता काय मी काय व्यापाराला असं पैसे द्यायचे का? म्हणजे माल घ्यायचं आणि कसं द्या ना मग पण कसं? व्यापारी तुला असं करीत नाही ना की बॉ तुला कमी पैसे पडले चॉकलेटचा बॉक्स माती मारला. मग आम्ही पैसे देतो सुट्टी बिट्टी त्यांना कोणला? सगळे त्यांना व्यापाऱ्याला. तुम्ही पण दिले असे सुट्टे, मी काय दिले चॉकलेट आता तुम्हाला? काय झालं तुझ्याकडे जसे सुट्टे पैसे नाहीत ना तसे आमच्याकडे बी सुट्टे पैसे नाहीत. हे पोरग सुट्टेच पैसे ठेवीत नाही. नाही तर तुला आहे ना आम्ही चॉकलेट दिलीच नसती. अहो असा कसा व्यापार चालायचा पण आता? आणि आता आपल्याला उद्या काही जर लागलं ना तर आता आपल्याकडे जर सुट्टे पैसे नसले तर आपल्या घरचे पेरू बिरू घेऊन यायला देत जायचे. नारळ आणत जायचे. 40 रुपयाला आहे नारळ. हा पुढं बॉ समजा तुला वाटलं चिप्स घ्यायचा परत तर 5 लसूण आणत जायचे. डेपुटी हा? तुम्ही कोणत्या जमान्यात राहताय? लसूण आणि नारळ घेऊन मी काय व्यापाराला काय नारळ देऊ काय? अगं काय झालं लसणाला काय झालं लसूण काय कालवणाला लागत नाही काय? म्हणजे मी काय दुकानदारी त्याच्यावर चालवायचे काय आता? व्यापाऱ्याला बी द्यायचे. त्याला काय करायचं एक खडी लसूण कांदे बिंदे गोळा झाले का देऊन टाकायचे. वा 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 तुम्ही तर मग धंदा बंद करायला नाही गेले डेपुटी. तू लोकांचे घर बंद करतो काय? होय एखाद्याची परिस्थिती नसली काय नसली बिचारा 10 रुपये घेऊन येतो त्याच्या मातीत 10 रुपये चॉकलेट मारतो. आता मला सगळे 2-4 जण म्हणले हे श्यामेचा काय पद्धत चालू झाली. 30 रुपयाचं जरी घेतलं तरी 15 मागं देईन आणि 5 रुपयाची चॉकलेट देईन. तो इकडे खरं सुट्टी नाही. दाखव बरं पाला. अहो नाही खरं नाही डेपुटी. दाखवून घाला दाखव ना. अहो ते थोडेफार लागत ना मग आता एखाद्या असं का? लागलं. तुला काय दुकानात तो रीग लागली तुला थोडेफार लागले. तुझ्याकडे बरोबर चिल्लर असती पण तुला चॉकलेट खापायची असते. ही सवय बरोबर नाही बरं का? अहो नाही हो डेपुटी तसं काही डोक्यात नसता माया. जाऊ दे आता घेतो तुमचे, पण पुढच्या तसं करू नका. काय करू नका. तू तसं केलं तर आम्ही करणार. उग एखाद्याच्या माथ्यावर मारायचं नाही. एखादा गोड तेल घ्यायला आला ना त्याला गोड तेलच द्यायचं. उग चॉकलेट देत नाही बसायचं. हा ठीक आहे एखाद्या पोराने मागितलं चॉकलेट द्या तर दे ठीक आहे. पण आता आमच्या घरामध्ये कोणाला चॉकलेट आवडतच नाही तर तू परत बळत न्यायचे का? लोकांना वाटत बसायचे चॉकलेट. एवढे साचले घरात. आता आणू नका. इथून पुढे आणायचे नाही तर त्याच्याकडे पैसे ठेवायचे पण आणायचे नाही. मी म्हणलो त्याला राहू दे पैसे म्हणून. एक काम करा आता ते बळत चॉकलेट कोणाच्या काही खातंय कोणी खात नाही फेकून द्यावं लागते चॉकलेट. नाही द्यायचं पहिलं ते. शुगर असते काहींना गोड गोड जमत नाही. देते माग काय दे ना माग खायची तुला. न जाऊ द्या. जर घे मला माहित नाही का तुला लागत म्हणून. चल आणि जर येणे परत चॉकलेट दिले का मला सांग. अख्खं गाव घेऊन येतो चॉकलेट द्यायला. येऊ का? 8 ठेव चॉकलेटच्या बारण्या दारातच ठेवल्यात. काय ग काय झालं एवढं कावर तोंड उतरून बसले? काय आता संसार
लय वैताग आलाय मला. अगं त्यात काय, आता सगळेच जण संसार करतात, त्यात नवीन काय. बाई म्हणून जन्माला आल्यानंतर ते होणारच आहे, संसार तर करावाच लागेल. तुलाच वैतागल्यावर आणि वाटते काय झालं. किती बी संसारासाठी करा तरी कमीच आहे. तर तुमचा नवरा तरी चांगला आहे, माझा आहे काय धड. रोज नुसतं खायचं प्यायचं, धिंगाणा घालायचा, कामाला नाही जायचं, असा वैताग आलाय ना मला. काय करून काय नाही. लईच अवघड वेळ जालू भाऊजींचं ऐकतच नाही. कशाला एवढी प्यायची बरं. तुला एक सांगू का, माझी एक मैत्रीण होती माहिती का, तिचा पण नवरा लई प्यायचा. तिने काय केलं काय माहिती, तो गप्पच झाला. पण हा का? हा, तिचं तिलाच माहिती बाई काय केलं. बघावंच लागन काय केलं ते. म्हणजे म्हणजे बघावं लागन तिनं काय केलं काय नाही. आता मी पण ना तसंच काहीतरी करते, काय तर खायला घालते, कायमचाच माणूस गप्पच करते. म्हणजे कटकटच नको उगं किरकिरी, ते दारू प्या, किरकिरी करा, हे करा ते करा. त्यापेक्षा ना एकदाच किस्साच खतम करते. लय वैताग, अति वैतागले मी. मला तर वाटायला लागले ना हे संसार सोडून ना कुठेतरी लांब निघून जावं, राहूच नाही इथं. पण मग असं खाऊ घालून मग काय करता, रोजच तमाशा ऐकत बसू का मी. रोजची कटकट नको नको झाली मला. बरं चला, माझं काम लय पडलंय, जाते मी. तुमचं काय बाई सुखाने हाय संसार. ओ जालू भाऊजी इकडे या. काय रे सुगंधा? कुठे फिरता एवढं उन्हाचं? गेलतो तिकडं खाली पाणी द्यायला कांद्याला. का हो जालू भाऊजी, काय तुम्हाला काही कळतं का नाही? काय कळतं बघ, आता आपण घेतले पाणी द्यायला म्हणल्यावर त्यांनी पैसे दिले, बिचाऱ्यांनी द्यायला पाहिजे का नाही पाणी. मी तुम्हाला त्याचं नाही म्हणत, मग तुम्हाला द्या. तुमच्या पारीसोबत जरा थोडंसं नीट वागता येत नाही का? काय केलंय मी तिला? काय नीटच केलं म्हणजे? वागतोय. अहो कधीतरी तिला प्रेमाने बोलत जा, प्रेमाने तिचं बसत जा, काय करती काय नाही, बरं आहे का. तुम्हाला माहिती ती किती वैतागलेली होती, किती टेन्शन मध्ये होती. कधी आज मग तिला कुठं काय बोललंय? कधी बी टेन्शन घेते राव ती मोकर डोक्याला खुराक. कधी म्हणजे अहो संध्याकाळी 5 वाजत नाही तुम्ही दारू पिऊन घेता. सकाळी लोक पाण्याने गुळणा करता, तेव्हा तुम्ही दारूने वीज गुळणा करता. ती काय करील? मग काय दारू तिचं काय आलं त्याच्यात? किती किती तिला गावभर तमाशे करता तुम्ही. इतक्या टेन्शन मध्ये रडत होती आता ती, माहिती का. आता कसं सांगू तुम्हाला? कसं सांगू म्हणजे तोंडाने सांग. इकडं आलती का ती? तिला बघतो मी घरी काय गेलो ना. बघतो तिला? तिकडचं काय चुकतं हो तिचं? काय येऊन जाऊन पिता तमाशा घालता, कामधंदे करत तरी खायचं काय. मग लोक त्या डेपुटीची ते वावरामध्ये कामाला जाते म्हणून बरं आहे तुमचं. नाही मला गादी टाकून दिली घरात आणि मी झोपत आले हे का असं आडवं बोल नाही ना, म्हणून ती पण काही चुकीची वागत नाही. काय आता काम करून आले उन्हात आणायची मी बी. हा, कधीच्या नावतून गोड्याला गवत. ती म्हणत होती की काय काहीतरी खाऊ घालून देते म्हणे आणि कायमचं बंदच करते म्हणे त्यांचं तोंड. कोण? म्हणजे असं तिचं? पण होऊ शकतं तुमचं. माझं तुम्ही दारू पिता ना म्हणून. पाणी म्हणली अशी? हा, जेवणात आहे ना काहीतरी घालतेच म्हणे आता खायला. अजून काय आणली? हो, तुम्ही आपले म्हणून सांगू लागले मी का तुम्ही जरा नीट वागा तिच्यासोबत. कशाला चांगल्या संसाराचं वाटोळं करता. बाकीचं काही नाही म्हटली ती. बरं झालं सुगंधा तू चांगलं सांगितलं. जाऊ का? हा, तिला बोलू नका काही, पण सुधरा थोडस. नाही हो हो, अशी का चिंता करत बसलाय? काय नाही. धरा ही डबा आणि सगळा डब्बा खावा. दुसऱ्याला कुणाला चारू नका. काय म्हणते मी? नाहीतर नेहमी सारखं डबा याचाल माघारी घेऊन, नाही नाहीतर द्याचाल लोकाला कुणाला तरी खायला. तुम्हीच खावा आणि सगळा खावा. काय हा, जावा का आम्हाला. असं का बघताय तुम्ही माझ्याकडं? काय झालं या माणसाला बरं? डेपुटी बस. तुमचे बी बिस्किटावर दिवस आले का काय? नाही रे, आता आवड खातोय. घे जेवण नाही बनिलं काय? धरणा घे ना. जेवण बनले, सकाळ सकाळ जेवण बनते त्याला काय. हा होय. मला आवडत आपलं कधी मध्ये हवं ती तल्लब गोड खायची. खात असतो आपलं गुड्डे, मला आवडतो. हा ना, खातो. काय होतं? गुड्डे भाई काय म्हणतो कामाला झालं काय? कामाला चालू आहे. पारी गेली गावाला. बरं, माहिले खायची माहिती आजच्या दिवस डबा द्या ना मला.
कामाला चाललं होय हा जा ना घेऊन मग जन भरून ठीक आहे तो हाताने करत होता ना हातान करायला लय कंटाळा आला आज म्हणलं डेपुटी कोणी सांगा तिला म्हणा जालू भावाला डबा लागतोय पारू वहिनी गेली इकडं गावाला एवढं डबा भरून दे म्हणतो कामाला चाललाय 2 पडतील काय अण्णा तीर काय देईन ते तो कशाला त्याला मकलच करतो 3 चपात्या नाही त्याला 3 चपात लागत डेपुटी कुठं चालू आहे काम सध्या ते चाललोय खाली ते नाही का विशाल त्याची इथे चाललोय ते आणला थोडे कुदळायचे संत्र्याचे झाड बायको नसलं रुल्स काय पावशेरी मटण आणायचं परतायचं खायचं मजा आजा करायची बायका असलो नाही तुला भेटत जास्त खायला बनिते मटण आपल्याला त्याची खिचडी होती पण इथं येत नाही भाई तो यासारखा मटण बनणार नाही मला सांगवतोय तू दिला का भाजी त्याची आज दिली का हा ताईला फुटले भारी बनी दिला ताई लोणचं दिलं असं संध्याकाळी ये म्हणे जेवायला. जेवायला हा चालतंय संध्याकाळी डबा घेऊन जाय नाही जेवायला इथं हा जा जाऊ का उद्या परदेशी ये ना माहिती कामाला विचारते झालं कांदे काढायचं काम चालू आहे येईन जा ये नक्की हे बघ बायको असून बी त्याच्यावर असे दिवस आले तू म्हणतो लग्न करायचं कशाला लग्न करायचं चांगलं आहे नाही घे तिथं खातोय आहे तर बायको असल्यावर बी मग पुढे माहेराला गेली म्हणजे तुला आहे खावं आणि लग्न झाल्यावर मी काय तुला इथं ठेवणार नाही कुठं तो आहे बायकोची माया मंडळीची जोड लावत बस काय डेपुटी काय चाललंय काय नाही बिस्किट खात होतो संपलं का मी आल्या संपलं तो आहे नशिबातच नव्हतं ज्या आलेला भेटला आता गेला ज्या आल्या एवढ्यात झाले काय झालं झाल्या काय म्हणला कुठं तिची बायको गेली कुठं गावाला म्हणला मला डबा द्या कामाला जातोय ना 2-3 दिवस डबा द्या म्हणला म्हणलं देईन नाही त्याला आपल्याला काय डेपुटी कशाला उगा सुकून ठेवता सकाळ संध्याकाळी यायला बसलाय तुमच्यापाशी हे बघ तो बिगर दारू प्यायला होता म्हणून डबा दिला बिगर दारू प्यायचा किती दिवस आला आणि तो त्याला डबा माझ्यातून भेटन पण दारूला जर पैसे मागितले आणि दारू पिऊन आला त्याला डबा नाही मी त्याला चॉकलेट सगळं द्यायचो नाही तर खरे अरे शेवटी आपल्या गावातला आहे आडीनडीला उपयोग यावा लागत शामराव त्याची बायको कुठे गेली नेमकं आता मध्येच अशी काय त्याच्या बायको त्याच्या चांगलं आहे त्यांचं कवा बिसनन ते म्हणजे मुंगच साप येतं अचानक कवा काय होईल साप कवा मुंगसाची जोडी. साप मुंगसाची जोडी तेवढं आहे बुवा. हम्म. बरं आज काय करता मग काय नाही भाऊ आज निवांत घरी थांबणार आहे. घरी हा काल लय दमलो ऊन लय होतं काल आमदार साहेब बरोबर तिकडे याला प्रचाराला यायला त्याला तिथं बराच वेळ गेला आणि आमदार साहेब एकदा गेलं का आमदार साहेब मला उठूनच येत नाहीत खायच्या गप्पा खायची प्यायची तर मजा होती पण त्यांना आहे ना माझं बोलणं आवडत आमदार साहेबाला मग ते विचारित राहते मला काय भानगडे कसं होईल इलेक्शनचं कसं होईल बरे ना आपल्या गावच्या विकासाला मदत होती ना मग काय होतं बाकीच्या गावाचे सरपंच जरा आपल्या ऐकत येत थोडं मग त्यांना काय वाटतं की बा डेप्युटी कोणी बी आपल्याला मदत होती कोणाला म्हणलं पण मला म्हणत होते पंचायत समितीचं घ्या म्हणून काय सांगता चांगलं आहे डेपुटी साहेबाच्याच मनात आहे आमदार साहेबाच्या तुम्ही तिकडे केले तर मग मला इकडे पुढं ते करू पण मला बी मदत करा तुम्ही जरा गावातून रेटा द्या बरं ना ना मग तुम्ही तिकडं आणि मी इकडं उपसरपंच आणि आमदार साहेबापाशी आपण जर गेलो ना तर जरा माझा विजय मग हे करायचं जरशी थोडं बोलायचं मग डेपुटीने असं काम करते तसं काम करते म्हणजे काय होतं वजन पडत पसंत पडतं खरे मला बी आहे ना भावकीत आहे ना सदा भाऊच्या वर चढून पद घ्यायचं तुला आहे ना तुला तू काळजी करू नको माझं जर एकदा पंचायत समितीचं बसलं ना तो तुला गावात मी सपोर्ट करतो ना आमदार साहेब काय आपल्या याच्यात येते. तुला सदा भाऊच्या तुला फेटा बांधतो मी गावाचा विशेष नाही हा. चालते ना हा, तू काळजीच मी नको करू करतो सपोर्ट तुम्हाला हा फक्त जरा दल बंधूपणा नको करीत जो माझ्या थांबत जा जरशी नाही हो माझ्या पार्टी पार्टीमध्ये. गावा जल बदलूपणा करतो तुमच्या पैसे असतो गावा बी ते भावकीत कसं जावं लागत ते कवा डायलॉग असतो खांद्यावर जावं लागन खांदेव मग थोडंफार आपलं साधा भाऊला लई हे नाही करायचं तेवढे तेवढे तेवढं करायचं असतं मग बी तू यंदा डोकं नका लावू, यंदा तो पॅनल उभा करतो मी माझं पंचायत समितीचं तिकीट फक्त फायनल होते चालतंय ना काही अडचण नाही पॅनल तुमचा तो मा कायला पॅनल उभा करायचा तुम्ही सगळे उभे करायचे खर्च तुम्ही करायला आणि फक्त उभी असं नसतं खर्च तुला बी थोडाफार जाऊ दे करील बाबा मी खर्च जा मला पंचायत समिती होऊ दे. वा तुम्ही झाले मग काय बरोबर चालूच आहे ना चल येऊ का मग मी? ये. आईला श्यामे जर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच झाला तर अख्खं गाव खाईन कवा आलं गावात रे काय म्हणले गावात रे कवा आलं मग कोण गेलतं गावाला तुम्ही गावाला गेलते ना कोण म्हणलं तुम्हाला नाही नाही झालं तर म्हणलं तुम्ही गावाला गेले म्हणून अहो मी घरीच आहे मी कशाला गावाला जाईल काम ना धंदा काय तिथे तुम्ही हा डबा करून द्यायचा नवऱ्याला कशाला यायचं डबा घ्यायला पाठवायचं डबा करून द्यायचा अहो सकाळ सकाळ गरम गरम डबा दिलाय मी त्यांना तुम्ही मग चपाती भाजी वरण भात का काय झालं डेपुटीच्या घरून डबा घेऊन गेला जेवायला मला कामाला जायचं कुठं काय हा डेपुटी काय खोटं बोलते मला
त्यांच्या घरून डबा नेलाय? अहो पण मी स्वतः दिलाय डबा बनवून त्यांना. काय भानगडे गडे मग आता हे झाल्याची काय माहित तू न्यायला भावता मला तर काय माहिती पण ते जावा डबा करू असं ना करू जाऊ कामाला जातो नवरा आला घरी कामून. आलो ना. अरे मग घरी सोडणी तर काय बसला काम म्हणून आले ना घरी मनच नाही लागत त्याच्यामुळे बसलोय आपला निवांत. आणि का रे तू खोटं कोण बोलला रे. काय खोटं बोलले? पारी घरी असताना तू डेपुटीकडे गेला आणि डेपुटीकडून डबा घेतला. मी पारीला म्हणलं डबा कप देत जाय नवऱ्याला करून तर ती म्हणली मी दिला ना डबा करून. काय भानगड तू 2-2 डबे काय आला काय नाही गेलता घरी? घरी म्हणजे माझ्या घरी काय गेलता? अरे मी चाललो होतो रस्त्यानी ते डेपुटी म्हणले की जाल्याची बायको गावाला गेली. म्हणून विचारलं कवा आली गावाहून. ते म्हणले मी कवा गेली गावाला. म्हणलं गावाला गेली नाही जाल्याचं म्हणलं गावाला गेली. खोटं कोण बोलला मग तू डेपुटीला. रडायला काय झालं लगेच. अरे चालू झालं काय. काय झालं म्हणजे पारी माझ्या जेवणात त्याने 20 घालणार होती. काय म्हणून तुझा डबा फेकून दिला काय मग तू पाहिला आणि म्हणून दुसरा डबा घेतला होय. अरे बापरे पारी असं कसं काय करेन तुझी बायको रावती. काय कमू करी ते म्हणले मी त्यांना वाईट टाकले म्हणून मी त्यांची जेवण त्याने 20 घालून त्यांना कायमच संपून टाकणारी. अरे पण वैतागले तर सोडून जायचं असं कोणी कोणाचा जीव घेतं का. ते म्हणले मी सोडून नाही जाणार मी इथंच राहणार आहे पण यांचं आहे ना डायरेक्ट संपून टाकीत यांना. अवघड भाऊ आजकालच्या बायकांचं काही सांगता येत नाही भाऊ. बरं तू काय त्रास देतो राव आता दारूची सवय एवढंच फक्त. हा बाकीचं सगळं घरपरप म्हणजे चांगलाच करतो ना तू. बघ ना आता तू त्यासाठी काही कमी पडून देतोय का मी. रोज उचलतो डबा आपला जातोय का आम्हाला. काय खेळणार सर या बायकांचं आणि आजकालचा जमानाच आज झालाय. आता मगच बघ ना तू हा किती दिवस झाले मग बायको गेलेली आहे का नवऱ्याची काळजी तिला. पण जपून राहावं झालं मग आता हे अवघडच आहे. मग आता तू काय करशील मग आता तुला लय सावध राहावं लागन. तर राहायचं सावध काय करतो जीवासाठी. अरे पण तू नाही आता समजा जेवण तर ठीक आहे बुवा जेवणातून 20 घालीन म्हणून तू जेवण बदललं पण रात्री झोपल्यावर जर तू डोक्यात बाबो काय नाही बोलू आता जाऊ दे भाऊ. काय हो जाऊन आले? हा खाल्ला का डबा? खाल्ला. सगळा खाल्ला? हा तुमच्या आवडीची भाजी होती ना? हा कशाची भाजी होती हो? बटाट्याची. बटाट्याची भाजी होती त्यात. मग हा मी भोपळा दिला होता. आणि बटाटा कुठून आला? बटाट्याची भाजी होती त्या डब्यात. खरं का? मग चांगली झाली ती भाजी? चांगली झाली ती. होय मीठ बीठ सगळं व्यवस्थित होतं. नाही मीठ कमी होतं थोडं आजच्याला भाजी. खाल्लं तर कळेल ना. मग खाल्ली नाही तर का फेकून दिली का मग? होय फेकून दिली का काय केले आता तुम्हालाच माहिती. काय? डिपुटी भाऊकडनं डबा कोणी नेला? तुला कोण म्हणलं? कोण म्हणलं म्हणजे मला श्याम भाऊजीने सगळं सांगितलंय की तुम्ही माझा डबा दिलेला फेकून दिला तिथून डबा नेलाय. का हो माझ्या हातचा आता चांगला लागेल ना का? माझं काय चुकलं होतं पारे. हा मी आजपर्यंत तुला मस्त रागावला असेल पण काही हात उचलला का मी तुला. काय चुकलंय माझं? तुम्ही रडताय का काय? हा रडाय काय झालं? काय झालं म्हणजे मी काय वाईट केलं तुझं? अहो मी फक्त डब्याच विचारलं डबा का त्यांच्याकडनं न्याला म्हणून. माझा डबा का नाही खाल्ला का फेकला एवढंच विचार. लोक लागलं रडायला. काय झालंय रडायला? रडू नको तर काय करू मग? अहो कारण तरी सांगा का रडताय मला काय कळना. कारण म्हणजे तुम्हाला मारून कम टाकणार होती. मी कशाला तुम्हाला मारून टाकू? माझं काय नडलंय तुम्हाला मारायचं? काय नडलंय म्हणजे मग काय मला खोटं मग कळलं काय? काय बोलताय ना स्पष्ट सांगा मला काहीच कळ नाही. मारतीन मारणारेन काय काय झालंय हे? काय केलं म्हणजे तू कमून माझ्या जेवणात वीज घालून मला मारणार होती. डोकं काय येडं झालं काय तुमचं? मी कशाला तुम्हाला गोळ्या घालून मारू?
कशाला म्हणजे गोळ्या घालून मारणार होती मी. आज तुला आजपर्यंत काय कमी केलंय? काय कमी पडून दिलंय का? मी किती पिऊन आलो तरी तुझ्यावर हातबीत उघरीला का? मी उघरीला का सांग ना. नाही. घरात काही कमी पडून देतो का मी? एक क्वार्टर मारायच्या ऐवजी 90s मारतो. घरात सगळं सामान आणतोय. तू जे नाही मागन ते आणून देतोय तुला. काय कमी केलंय सांग ना मला. कम मारणार होती, कम माझ्यावर उठली होती तू. बरं मला सांगा, हे कोणी सांगितलं तुम्हाला? कुणी सांगितलं म्हणजे? तुला माहित नाही काय? तू कुणापाशी जाऊन म्हणली होती वर थोबाड करून? मी तर तशी लय जणांपाशी म्हणली होती. तुम्हाला नेमकं कोणी सांगितलं? कोणी म्हणजे सुगंधाने सांगितलंय मला. सुगंधताईने सांगितलंय. हा मग ते खरंच होतं. मी मारणारच होतो तुम्हाला. बघितलं ना, म्हणून मी ती भाजी फेकून दिली. तुम्हाला मारणार होती म्हणून. मग तुम्ही नीट राहत नाही ना. काय तुम्हाला नीट नाही कितीदा राहत? म्हणलं दारू पिऊ नका, नीट संसार करा, कामाला जावा. मग तुम्ही माझं ऐकत नाही. मग माझ्याकडे तेवढाच शेवटचा पर्याय राहिला होता. काय केलं कमी संसारात मी? मला मारायला उठली होती. तुम्ही प्यायचं कमी करायचं ना. मी सांगाल तेव्हा तुम्ही माझं कधी ऐकलं का? सदा ना कदा तुम्ही तुमच्याच म्हणण्याने वागताय, माझ्या म्हणण्याने वागतच नाही. ऐकत नाही तर काय करतोय? तू जे मागितलं की ती वस्तू आणून देतोय. ऐकतोय मी सगळं तुझं. ऐकत आहे. पण तुम्हाला रडायला काय झालंय? काय झालंय म्हणजे? आज मेलो असतो मी. मेलो असतो मी. नका लय टेन्शन घेऊ. तुम्हाला काय मारणार बिरणार नव्हती मी. मग काय करणार होती? अहो माझा जीव आहे तुमच्यावरती. मी गोळ्या घालून तुम्हाला मारन का? आणि मी कुठं जाऊ? तुमच्याशिवाय कोण आहे मला? मग काय करणार होती मला तू? अहो मी काय येडी बेडी आहे का तुम्हाला मारायला? अहो तुम्हाला माहिती आहे का त्या गोळ्या कशाच्या होत्या? तुमची दारू सोडायसाठी मी गोळ्या आणणार होते. त्या डॉक्टरांकडे जाणार होते आणि त्या जेवणामधूनच द्यायच्या असत्यात. मी काय विष आणलं नव्हतं तुम्हाला घालायला. आणि आज मी काय आणल्या पण नाहीत आणि काय जेवणात घातलं पण नाही. अजून आणायचेत गोळ्या. तुमच्यासाठीच आहे. दारू सुटली तर आपलाच संसार सुखाने होईल. आणि तुम्हाला मारून मी काय करणार होते? मला आहे का तुमच्याशिवाय कोण? अहो माझा जीव आहे तुमच्यावरती. मला फक्त एवढं वाटतं की तुमची दारू सुटावी. बाकी तुम्हाला मारायचा प्लॅन नाहीये. असं गपचिप सांगून करायचं ना मग तो मला. सांगून केल्यावर तुम्ही गोळ्या खाचाल का? दारू सोडचाल का? त्या गोळ्याने मला पोटात पॉइझन झालं असतं मग मी होते ना निस्तरायला. अहो ते मी काय डॉक्टरांना विचारून देणार होते. ते काय मी कुठनंही आणून तुम्हाला खायला नव्हते घालणार. काय रडताय तुम्ही खरंच? अहो माझा जीव आहे तुमच्यावरती. असं ना काही अडवणी करत जाऊ परत. आणि कोणाचंही ऐकून कसं का लगेच हे करता? गब्बस. राहू द्या आता. ना काय करू. चला जेवण करा.